नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. तर आज संध्याकाळच्या जेवणाचा बेत आहे आंबट चुका आणि शेपूची भाजी. तर हा आहे आंबट चुका, म्हणजे पालकासारखाच असतो पण चवीला हा आंबट असतो, त्याच्यामुळे ह्याला आंबट चुका असे म्हणतात. तर आंबट चुका आणि शेपूची भाजी. तर शेपूची भाजी थोडीशी घ्यायची, आणि चुका आहे तो जास्त घ्यायचा. आणि आंबट चुक्याच्या भाजीमध्ये शेपू टाकायचा, कारण कसं ना छान लागतो एकदम मस्त. तर इथं दोन्ही मी निवडून घेतला, चुका आणि शेपू. थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजत घातली, 1-2 चमचे, लसूण आणि मिरची. आपलं तर एवढं साहित्य, जास्त काही लागत नाही. तर मी कट करून घेतला चुका आणि शेपू. आता स्वच्छ त्याला पाण्यानं धुवून घेणार आहे एकदा. तर नुसती चुक्याची भाजी जर केली ना तर खूप आंबट लागते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा शेपू टाकायचा, कारण शेपू टाकल्यानं खूप छान अशी ही चव लागते. तर आता पाण्यानं स्वच्छ धुवून घेते, आणि नंतर मग आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं दुसरं मी स्वच्छ, आणि नंतर ही आपली हरभऱ्याची डाळ थोडीशी टाकली. कोणी कोणी अख्खे कच्चे शेंगदाणेही टाकतात. तर इथं हरभऱ्याची डाळ टाकली. आता आपण ह्याला ना शिजवून घेऊया. एकदम असा गाळ होईपर्यंत आपल्याला त्याला ना शिजवून घ्यायचं आहे. तर हे 21 मिनटं मी त्याला शिजवून घेतलं, आणि अशा प्रकारे त्याचा कलर चेंज झाला आहे भाजीचा. आपली हरभऱ्याची डाळही शिजली आहे, आणि असा आंबट चुका आणि शेपूही एकदम असं हे बोटावरती जर घेतलं ना आपण, एकदम गाळ असा शिजलं आहे. तर आता इकडं ना मी मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ टाकून ना मी आता हे वाटून घेते आपल्याला फोडणीसाठी. तर जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त मिरच्या टाकू शकतो. आता इकडे हिरवी मिरची आणि लसूण मी वाटून घेतलं. आता आपली जी शिजवलेली भाजी होती ती मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. तर खूप छान अशी ही भाजी लागते. तर तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करून बघा. आणि त्यामध्ये आता थोडंसं टाकणार आहे बेसन पीठ, थोडंसं किंचित 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आपल्याला, कारण कसं ना घट्टसरपणा येईल आणि चव ही जरा थोडीशी वेगळी लागते, त्याच्यामुळे. आता बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर एकदम मिक्स करून घेणार आहे बेसन त्यामध्ये, आणि एक साईडला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे मी, नंतर भाजीमध्ये आपल्याला टाकायला. आता फोडणी देते मी आता भाजीला. थोडंसं तेल टाकलं, मोहरी, जिरे टाकलं, नंतर त्यामध्ये जे हिरवी मिरची, लसूण मी वाटून घेतलं होतं आता ते तेलामध्ये टाकून घेते. आणि तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर एकदम असं त्याला ना भाजून घेते हिरवी मिरची आपली, म्हणजे कच्चापणा जाईल हिरवी मिरचीचा. तर मी 2-3च हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कारण कसं जास्त तिखट होत्या त्याच्यामुळे. आता हिरवी मिरची भाजत आली आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकते आपल्या कलरसाठी. थोडीशी हळद टाकली, आणि नंतर मग मी थोडंसं किंचित 1 चमचा छोटा लाल तिखट टाकलं. थोडंसं लाल तिखट टाकलं, म्हणजे आवडीनुसार तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं लाल तिखट टाकलं. आणि नंतर आता हे सगळं एकत्रित फोडणी झाल्यानंतर मग मी आता ते भाजी, जे बेसन पीठ आपण चुक्का, शेपू, हरभऱ्याची डाळ शिजून घेतलं होतं, ते मी आता भाजी फोडणीमध्ये टाकून घेते. आणि थोडंसं वरून पाणी गरम करून टाकते, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही भाजी करायची नाही, एकदम मीडियम अशी ही भाजी छान लागते. आता थोडंसं वरून मी गरम पाणी करून आता एक 5-10 मिनटं आपण आता भाजी ही शिजवून घेते. कारण कसं ना अगोदरच आपली ऑलरेडी भाजी शिजलेली असते, पण नंतर थोडं एक 5-10 मिनटं ठेवायचे, कारण आपण कच्चं बेसन पीठ टाकलं होतं त्यामध्ये. आणि बेसन पीठ टाकल्यानंतर जसं आपली भाजी शिजत जाईल तसं घट्टसरपणा येतो भाजीला. एक 5-10 मिनटं मी आता ही भाजी शिजत ठेवते. तोपर्यंत एक साईडला आता मी भाकरी करून घेते, कारण ही भाजी ना ज्वारीच्या भाकरीसोबतच खूप छान अशी ही चविष्ट लागते. तर तुम्ही पण नक्कीच करून बघा. तर अशा प्रकारे ही माझी भाकरी झाली आहे, ज्वारीची भाकरी. बाहेर मस्तपैकी असे वातावरण झाले, पावसाचं, पाऊस येतोय, आणि घरात असं गरमागरम अशी ही भाजी आणि ज्वारीची भाकरी, मस्त असं हे आजचा जेवणाचा बेत आहे आमचा. तर भाकरी वगैरे करून घेतली, आता मस्तपैकी असं गरमागरम आता जेवण करायला घेतो. तर अशी ही आंबट चुक्याची भाजी, त्यासोबत ज्वारीची भाकरी, लोणचं. तर या सर्वजण जेवण करायला, आणि तुम्ही पण नक्कीच ही भाजी करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.